गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशातील स्वयंघोषित समाजसेवकांचा आणि फेसबुकीय विश्लेषकांचा थैथयाट अगदी बघण्यासारखा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हा देशाला इंधन बचत, सार्वजनिक वाहतूक आणि सोनं खरेदीत संयम पाळण्याचं आव्हान काय केलं, जणू या बुद्धिवंतांच्या पायाखालची जमीनच सरकली. आज मला या तथाकथित पुरोगामी विचारांच्या आणि चाय बिस्कुट चॅनलवर अक्कल पाजळणाऱ्या लोकांना काही ऐतिहासिक आरसे दाखवायचे. तुमची स्मरणशक्ती गंजली असेल तर हे नीट ऐका. शास्त्रीजींचा त्याग विसरलात का? 1965 मध्ये जेव्हा देश अन्नासाठी मोताद होता तेव्हा लाल बहादूर शास्त्रीजींनी जनतेला आठवड्यातून एक वेळेचा उपवास करायला सांगितला होता. त्यांनी स्वतःच्या घरातून त्याची सुरुवात केली होती. आज मोदीजी जेव्हा देशाचा डॉलर वाचवण्यासाठी इंधन बचतीचा सल्ला देतात तेव्हा तुम्हाला मिरच्या का झोंबतात? तेव्हा शास्त्रीजी महान होते आणि आज मोदीजी चुकीचे. हा कोणता तुमचा पोकळ पुरोगामीपणा? इंदिरा गांधींची राष्ट्रीय शिस्त विसरलात का? काही जण म्हणतात सोनं घेणं हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग 1967 मधल्या इंदिरा गांधींजींच्या आव्हानाचं काय झालं? त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, डोंट बाय गोल्ड, ऑब्झर्व नॅशनल डिसिप्लिन. परकीय चलन वाचवण्यासाठी त्यांनी गोल्ड कंट्रोल ॲक्ट आणला. सोन्याच्या खरेदीवर मर्यादा आणल्या. 1973च्या जागतिक इंधन संकटानंतर त्यांनी तेल बचतीसाठी कडक पावलं उचलली. तेव्हा हे सगळे विश्लेषक कुठं लपले होते? 1991ची ती नामुष्की आठवते का? काँग्रेसच्याच काळात जेव्हा देशाची तिजोरी रिकामी झाली होती तेव्हा मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांनी देशाचं सोनं इंग्लंडच्या बँकेत गहाण ठेवावं लागलं होतं. ही वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये म्हणून जर आजचा पंतप्रधान आर्थिक राष्ट्रवादाचा विचार मांडत असेल तर त्याला तुमचं काय नुकसान होतंय? Please resist the temptation to buy gold. And we can have it for 6 months, 1 year. Almost minimal gold imports into the country. It will dramatically change the situation of the current account deficit. बरं, हे आपले पुरोगामी मित्र AC गाडीत बसून पर्यावरणावर व्याख्यान देतील, पण जेव्हा पंतप्रधान म्हणतात की मेट्रो वापरा किंवा बसने प्रवास करा तेव्हा यांना त्रास होतो. हे कसले समाजसेवक? हे तर निव्वळ संधी साधू आहेत. तुमच्या अतिअकलेचा वापर फक्त विरोधासाठी करू नका. जेव्हा भारत इंधन आणि सोन्यासाठी डॉलर खर्च करतो तेव्हा तो पैसा देशाच्या रक्षणासाठी वापरता येत नाही. हे साधं गणित ज्यांना समजत नाही त्यांनी स्वतःला विश्लेषक म्हणून घेणं थांबवावं. तुमच्या चाय बिस्कुट चर्चापेक्षाही देशाची अर्थव्यवस्था मोठी आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, पण जेव्हा देशहित समोर असतं तेव्हा जनतेची साथ देणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं. मोरारजी देसाईंनी साधेपणा सांगितला, शास्त्रीजींनी उपवास सांगितला, इंदिराजींनी शिस्त सांगितली आणि आज मोदीजींनी स्वावलंबन सांगत आहेत. ज्यांना आजही हे समजत नसेल त्यांनी इतिहासाची पुस्तकं पुन्हा उघडावीत आणि आपला पुरोगामी बुरखा उतरवून ठेवावा, कारण आता देश केवळ घोषणांवर नाही तर आर्थिक शिस्तीवर चालणार आहे. जरा विचार करा. माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.